प्रथम तर श्री रोहित पवार जे की राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलं की आजपर्यंत जे काही सरकार काम करतं ह्या सरकारच्या माध्यमातून लोकांची मतं घेण्याकरता मुख्यमंत्री मोदयांनी हा निर्णय घेतला. एकतर मुळात माझं पहिलं त्यांना सांगणं आहे की मुळात आपणच आत्तापर्यंत लोकांची मतं विकत घेऊन निवडून आला आहे का? कारण की ज्यांना याचा अनुभव असतो तोच अशी टीका करू शकतो. तर रोहित पवारांचं आत्तापर्यंत जे काही राजकारण आहे ते कदाचित त्यांच्या या बोलण्यावरून असं मला जाणवतं आहे की त्यांनी घेतलेली जी काही मतं आहेत ती सगळी विकत घेतलेली मतं आहेत. वारकऱ्यांविषयी इतके चांगले निर्णय होत आहेत, तर ते निर्णय होत असताना मला वाटतं की एक चुकीच्या प्रकारचं नेरेटिव्ह सेट करण्याचा ही सगळी मंडळी प्रयत्न करतात. आणि रोहित पवारांना मला एवढं एक सांगणं आहे, जन्मतः जे तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्या रोहित पवारांना वारकऱ्यांच्या अडीअडचणी काय समजणार? वारकरी संप्रदाय म्हणजे मुळात शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा संप्रदाय आहे. त्यामुळे मला वाटतं की रोहित पवारांसारख्या व्यक्तिमत्वानं वारकऱ्यां संप्रदायाविषयीच्या निर्णयाविषयी बोलताना कदाचित थोडंसं काही मर्यादा सांभाळून बोलणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत अनेक सरकार आपण बघितलेत, अनेक धनाढ्य श्रीमंत मंडळी या सरकारमध्ये होती भूतकाळातल्या, पण त्यांना कधीही वारकऱ्यांची कणव आली नाही. जर ती शक्य असती तर त्यांनी असे निर्णय यापूर्वी घेतले असते. मुळात वारकऱ्यांकरता असे निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. ते काय म्हणत असतात की वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं वारकरी संप्रदायातनं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. तर त्यांनी केलेले आक्षेप हे खोडण्याकरता खरं तर आजची ही पत्रकार परिषद आहे. खरं तर त्यांनी विधान केले याविषयी दुमत नाही आहे. ते आत्तापर्यंत मुख्यमंत्री मोदयांना अनेकदा, त्यांचं आडनाव शिंदे, खरं तर त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाच्या अनुषंगानं शिंदेशाही बाणा काय असतो, लोकांची सेवा काय असते, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सगळं एकंदर म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून पहिला मुख्यमंत्री भेटला आहे की ज्याच्या कपाळाला ठसठशीत गंध आहे. आपण कधी बारकाईनं बघा या गोष्टीकडं. त्यामुळे धर्माचं संरक्षण केलं पाहिजे हे जे नेतृत्व दाखवतं, ते नेतृत्वाने जर काही निर्णय घेतले असतील तर ते त्यांनाही नावं ठेवतात, त्यांना मिंदेवर ढाक मारतात. पण त्यांना म्हणत होते तोपर्यंत ठीक आहे. मुख्यमंत्री मोदयांकडे संयम खूप मोठा आहे, ते पाहत असतात. एखाद्याला आपण काहीतरी उलटं उत्तर देण्यापेक्षा त्याला निग्लेक्ट केलं पाहिजे, त्या भुंगतानाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. पण हे बोलत असताना मात्र आज त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी देखील एक चुकीची भाषा वापरली आहे. ते त्यांच्या लेखात म्हटलेत. त्यांनी त्यात वारकऱ्यांना मिंद म्हटलं आहे, वारकऱ्यांना गाजर दाखवणं म्हटलं आहे, वारकऱ्यांना विकत घेणं म्हटलं आहे, आणि खऱ्या अर्थानं या उत्तम निर्णयाला त्यांनी आघोरी डाव असं म्हटलं आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांवरती एक लक्ष ठेवून विचारांचा पाया मुळाशी बाळगून मुख्यमंत्री मोदयांनी हे निर्णय घेतले होते. कसं काय बरं? आता कारण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्याकडे प्रचंड अभाव आहे. खरं तर त्याला आपण नावच ठेवलं आता ना, खरी शिवसेना तर मुख्यमंत्री मोदयांकडेच आहे. मला काही राजकीय टिप्पणी करायची नाही आहे, पण त्यांचं नाव काय आहे? शी उभाटा. का बरं? तर त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभाव आहे. आणि त्याचा खऱ्या अर्थानं अनुभव कोणाकडे? तर मुख्यमंत्री मोदयांकडे. तर कारण सांगतो. माझ्या वाचनात एक सनद आली. ती सनद अशी आहे, संभाजी महाराज असं म्हणतात, तीर्थरूप आबासाहेबांचे संकल्पित ते करणे आम्हा अगत्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे संकल्प आहे ते सकल संकल्प आम्ही पूर्ण केले पाहिजे आणि ते करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे स्वराज्याचे धाकले धनी असणारे छत्रपती शंभूराजे म्हणतात. मला वाटतं आहे की त्यांनीही आत्तापर्यंत म्हणजे अगदी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यापासून अनेक मंदिरांना, अनेक संस्थानांना पाहिजे ती मदत त्यावेळी केली आहे. त्यामुळे आमचं सरकार हे वारकऱ्यांचं सरकार असं मुख्यमंत्री मोदी म्हटले. आणि त्यामुळे त्यांना जर वारकऱ्यांविषयी जर काही मला वाटतं प्रेम असेल, निस्पृह त्यांना मदत करण्याची काही इच्छा असेल तर त्या भूमिकेतनं त्यांनी ते निर्णय घेतलेला. खरं तर हे अनुदान नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यापुढे ठेवून मला वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी वारकऱ्यांकरता उपलब्ध केलेला मला वाटतं हा सन्मान निधी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.